गुजरातच्या कच्छच्या रणात फ्लेमिंगोची मोठी पैदास होते. तिथे त्यांना पोषक वातावरण आणि भरपूर अन्न मिळत असल्याने बरेच फ्लेमिंगो तिथे वर्षभर मुक्काम करतात. तिथे भक्ष्याचा तुटवडा आणि हवामानात बदल झाला तर ते स्थानिक स्थलांतर करतात. मुंबई आणि ठाण्याच्या खाडीकिनारी नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये फ्लेमिंगोंचे थवेच्या थवे सहज दिसतात. यांचं महाराष्ट्रातलं आणखीन एक आवडीचं ठिकाण म्हणजे उजनी धरणाचं बॅकवॉटर असलेलं भिगवण. फ्लेमिंगो हे त्यांच्या पंखावर असलेल्या गुलाबी रंगासाठी प्रसिद्ध असले तरी ते जन्मतःच गुलाबी रंगाचे नसतात, तर ते राखाडी रंगाचे असतात. त्यांचं अन्न म्हणजे शेवाळ्या आणि श्रिम्स. कॅरोटिनॉइड हे रंगद्रव्य ह्या अन्नामध्ये असतं आणि हेच त्यांना गुलाबी अंगछटा बहाल करतं. ह्यांची खाण्याची पद्धत एकदम युनिक आहे. डोके उलटे पाण्यात घालायचे, चोचीमध्ये पाणी व चिखल घ्यायचा. ह्यांच्या बागदार चोचीत एक गाळणी असते आणि तीच त्यांना चिखलातून अन्न वेगळं करण्यास मदत करते. यावेळेला त्यांची जीभ पंपाप्रमाणे काम करते. ती पाणी आत खेचते व बाहेर ढकलते. अनेक मणके असलेली त्याची मान लांब व लवचिक असते. ही मान स्वतःच्या पाठीवर ठेवून तो आरामात झोपतो. खोल पाण्यातलं अन्न शोधायला पण ह्या लांबलचक मानेचा खूप उपयोग होतो. हे पक्षी एका पायावर तासनतास उभे राहतात. एका स्टडीनुसार त्यांच्या पायांच्या सांध्यामध्ये एक लॉकिंग सिस्टीम असते. त्यामुळे असं उभं राहिलं तरी त्यांच्या स्नायूंवर कोणताही ताण येत नाही. पावसाळ्यानंतर जेव्हा अन्नाची उपलब्धता असते तेव्हा ते प्रजननास सुरुवात करतात. भारतात कच्छचं रण हे फ्लेमिंगोचं सर्वात मोठं प्रजनन स्थळ आहे. ते चिखलाचा वापर करून जमिनीवर कोन शेपमध्ये घरटं करतात आणि हे घरटं चांगलंच उंच असल्यामुळे जमिनीवरील उष्णतेपासून चांगला बचाव होतो. फ्लेमिंगोंचे वजन व उंची जास्त असते, त्यामुळे ते एका जागेवरून उडू शकत नाहीत. उडण्यासाठी त्यांना पाण्यावर किंवा जमिनीवरून धावावं लागतं.